दररोज करा ही नित्यसेवा आणि आयुष्याचे सोनं करणारा हा स्वामी समर्थांचा सोपा मार्ग. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त काही मिनिटाची नित्यसेवा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आणि नित्यसेवेने त्यांच्या जीवनात संकटे दूर झाली, मनाला शांती मिळाली आणि आत्मविश्वास वाढला. आज आपण जाणून घेणार आहोत अशीच एक सोपी पण प्रभावी नित्यसेवा जी तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही अजून जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मुख्य म्हणजे नित्यसेवा कशी करावी, तर सकाळी लवकर उठून स्वामींचे स्मरण करा. डोळे उघडताच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 11, 21 किंवा 108 वेळा जपा. 2 स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दीप लावा. घरातील देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. दिव्याचा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम मन शांत करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. स्वामी चरित्रातील काही पाने वाचा. दररोज 2-3 पाने जरी वाचली तरी स्वामींचे विचार आणि संदेश जीवनात उतरवता येतात. एक चांगले कर्म करा. गरजूंना मदत करणे, कोणाचे मन न दुखावणे, प्रेमाने बोलणे हे देखील स्वामी सेवाच आहे. अनेक भक्त त्यांचे अनुभव सांगतात की नित्यसेवा सुरू केल्यानंतर त्यांचे मन स्थिर झाले. काहींना नोकरीच्या अडचणीमध्ये मार्ग मिळाला, तर काहींच्या घरातील तणाव कमी झाला, तर काहींना मानसिक शांती आणि धैर्य मिळाले. यामागील मोठे सर्वात कारण म्हणजे श्रद्धा, सकारात्मक विचार आणि नियमित साधना. जेव्हा मन स्वामींच्या चरणी स्थिर होते तेव्हा जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते. आता नित्यसेवेचे फायदे आपण बघूया. त्याने मनशांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते, जीवनात समाधानी भावना वाढते. तर स्वामींचा प्रेरणादायी संदेश असा आहे की हा संदेश फक्त शब्द नाही तर प्रत्येक भक्तांसाठी आधार बनतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही संकट मोठे असले तरी श्रद्धा, संयम आणि सत्कर्म याची साथ असेल तर मार्ग नक्की सापडतो. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक घरामध्ये तणाव, चिंता, वादविवाद आणि नकारात्मक विचार वाढताना दिसतात. अशा वेळी घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे खूप महत्त्वाचे ठरते. तर सकारात्मक वातावरण म्हणजे फक्त आनंदी चेहरे नव्हे, तर घरात प्रेम, शांतता, विश्वास आणि समाधानाची भावना असणे होय. तर दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करा. सकाळी उठल्यावर काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. घरातील सदस्यांनी मिळून प्रार्थना केल्यास घरात शांत आणि प्रसन्न ऊर्जा होते. देवघरात दिवा उदबत्ती लावा. दररोज सकाळी संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील वातावरण भक्तिमय होते. दिव्याचा प्रकाश मनातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानला जातो. तर सर्वांशी प्रेमाने संवाद साधा. घरातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी प्रेमाने बोलणे अत्यंत आवश्यक आहे. कठोर शब्दापेक्षा प्रेमाचे 2 शब्द अनेक समस्या सोडवू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कृतज्ञतेची भावना ठेवा. दररोज मिळालेल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. कृतज्ञता मनाला आनंदी ठेवते आणि तक्रारी कमी करते.
स्वामी चरित्राचे वाचन करा. दररोज काही पाने वाचल्याने मनाला प्रेरणा मिळते. स्वामींच्या कथा संकटामध्ये धैर्य आणि विश्वास देतात. घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. स्वच्छता ही केवळ बाह्य नसून मानसिक शांतीसाठी महत्वाची असते. स्वच्छ घरात मन अधिक शांत आणि प्रसन्न राहते. एकत्र वेळ घालवा. मोबाईल आणि टीव्ही पासून थोडा वेळ दूर राहून कुटुंबासोबत संवाद साधा. एकत्र जेवण, प्रार्थना किंवा चर्चा केल्याने नातेसंबंध मजबूत होतात. राग आणि मत्सर कमी करा. स्वामी समर्थांचा संदेश आहे की क्षमा आणि संयम हे जीवनातील मोठे गुण आहेत. राग धरून ठेवला तर मन अशांत राहते, पण क्षमा केल्याने मन हलके होते. चांगले विचार आणि चांगले कर्म करा. गरजूंना मदत करणे, इतरांचा आदर करणे आणि सत्कर्म करणे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. कठीण प्रसंग आले तरी मनात हा विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास मनाला धैर्य आणि घरातील वातावरण आनंदी ठेवतो, आशावादी ठेवतो. ज्या घरात स्वामींचे नामस्मरण, प्रेमाचा संवाद आणि सत्कर्म असते त्या घरात सुख, शांती आणि समाधान आपोआप येते. सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या छोट्या चांगल्या सवयीच जीवनात मोठा बदल घडवतात. तर आजपासून मित्रांनो, छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामी समर्थांचे नाम घ्या आणि आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा. स्वामींची कृपा आणि आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो. लक्षात ठेवा, संकटे येतात आणि जातात, पण श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा. कारण स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांना सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा, जीवन बदलणारे संदेश, भक्तांचे अनुभव आणि आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊन येणार आहोत. आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करत राहा, आनंदी राहा आणि इतरांच्या जीवनात आनंद पसरवत राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.